मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात सुप्रिया सुळे यांच्यासह वाहनातील सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. आज पुण्याहून मुंबईकडे प्रवास करत असताना मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर हा अपघात घडला. एका वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवत सुप्रिया सुळे यांच्या कारला बाजूने जोरदार धडकल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर काही काळ महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. आज पुणे ते मुंबई प्रवास करत असताना महामार्गावर अत्यंत वाईट अनुभव आला. एका वाहनाने बेदरकारपणे गाडी चालवत माझ्या कारला बाजूने धडक दिली. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहेत. अशा घटना पुन्हा एकदा आठवण करून देतात की अतिवेग आणि निष्काळजीपणा किती जीवघेणा ठरू शकतो. सर्वांनी सीट बेल्टचा वापर करावा असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. दरम्यान या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वाहन चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवत सुरक्षित प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.